तुझी लाईफ बदलू शकते अशी गोष्ट आहे ती. भावात धडकन वाढायला लागली नाही. मला भीती पण वाटायला लागली. अंत बघायला लागला काय झालं मी काय सुद्धा नाही. आता रुक्मिणीला खुश खबर भेटणार आहे की दुःखी खबर भेटणार आहे, कसली खबर भेटणार ही रुक्मिणीलाच माहित आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळच्या 9:30 झाल्या आहेत आणि आत्ता मी व्लॉग सुरू करतो. बघा सगळेजण शाळेची तयारीत आहेत. काय चालू आहे? झालं का सगळं उरकलं का? डबा भरायचा चालू आहे. काय झालं बालाला? बालनाला जे बाळा नाराज नसतो शाळेला जाताना, खुश व्हायचं असतं. खुश शाळेला चालले शाळेला. नाराज का बरं माहिती आहे? कारण मम्मी जरा 4 रुपये खायला झालं. 4 रुपये हो केस घ्यायला लागले आता. डबा घे. मी अजून दिली नाही किंवा कोणाला तेवढी केस साठवली. खुश झाली पोरगी. डबा धुवायचा बाळा, स्वच्छ करायचं मग घ्यायचा. पण डबा दिला की एवढा महाग. हो डब्यात भराय पण लागली लगेच नवीन डब्यात. देखील मी पण खातो की थोडं. खायचं नाही, शाळेत न्यायचंय. अरे बापरे अगं का चिडती ग तू एवढं भारी सगळं देऊन सुद्धा? मग खायचं नाही की. रुक्मिणी चालव बघू कशी चालवते. त्या दिवशी मी म्हणत होते तुला चालवा येत नाही. मित्रांनो आता माझी आंघोळ झालेली आहे बघा. हे बघा मम्मीने कोंबडी बसवली अंड्यावर, म्हणजे पिल्लं काढायसाठी. आणि तिला आज खाया सोडले होतं बाहेर. काय लवकर आलं पप्पा आज. मम्मी शाळेला गेले, पप्पा पण आता रुक्मिणीच्या शाळेत गेलेत तिचा दाखला द्यायला. ह्या नवीन शाळेत घातले ना दोघींना, मग त्यांचा दाखला वगैरे द्यायचा होता. त्यासाठी सरांचा फोन आला पप्पाला. मग पप्पा जाऊन रुक्मिणीचा दाखला आणि तिचा रिझल्ट आणलाय आज. हो का ही रिझल्ट आलाय रुक्मिणीचा आता. म्हणजे आता आल्यानंतर रुक्मिणीला आम्ही सांगेलच काय होईल बघूया आज. रुक्मिणी आलेली आहे शाळेतनं. हो का पप्पांना थोडस रुक्मिणीला हिंट दिले. आपण नंतर सांगू रुक्मिणीला काय थांब. ती त्यांनी जाऊ दे मग सांगतो. नाही तर त्यांनी असल्यानंतर तुला जर सांगितलं तर तू तर नक्की फिरव ना. सांगणार तुला नक्की सांगणार. तुझ्याच आई म्हणल्यावर तुला सांगणार नाही वय. आज म्हणजे मला काळा काय आहे? काय मग पास. तुझा पास 1 नंबर आला तुझा वाटतं. नाही लय भारी खबर आहे. तुला इथं तू बघू पण शकते. तुझ्यासाठी गिफ्ट आहे ती. वस्तू नाही आहे पण त्या कागद आहे. कागद पण नाही आहे ते. मग काय तुझी लाईफ बदलू शकते अशी गोष्ट आहे ती. भावात धडकन वाढायला लागली नाही. नंतर सांगतो त्यांना जाऊ दे मग सांगतो. मला भीती पण वाटायला लागली. अंत बघायला लागला काय झालं मी काय सुद्धा नाही. एक काम कर भाऊ, हां एक पिशवी दे. आज मला पोरीला लय खुश केलंय. हां अंडी मटण काय घेऊन येतो असं. होय होय होय. ती पिशवी दे. तुम्ही गेला की मी व्हिडिओ काढतो त्या सगळं सांगतो. होय व्हिडिओ काढ. पप्पा. मला पिशवी दे. मला पिशवी दे की बाय फास्ट. डर के मज्जी आहे का नाही बाबा. हे बघा रुक्मिणी टेन्शन घेऊन बसली तिथं. पण माणसं आल्यामुळे मला काही सांगता येईल नाही. माणसं गेली की नक्की सांगताय तुला. मला वाटतंय लय भारी आहे. हा म्हणतो बाबा म्हणलं सोनं आणू तुला. हे बघा मित्रांनो मी ह्या दोघींना इथं बसवलेलं आहे बघा. आता रुक्मिणीला खुश खबर भेटणार आहे की दुःखी खबर भेटणार आहे, कसली खबर भेटणार ही रुक्मिणीलाच माहित आहे. पप्पा तर लय खुश झाले. डोळे धाक बाहेर रुक्मिणीचा मी आलो घेऊन. बघ कुणाचंच आत्तापर्यंत असं सेलिब्रेट केलं नाही अशा गोष्टी. कुणाला डोळ्याची पट्टी बांधून कुणालाच कधी काय आपण हे केलं नाही. मित्रांनो आता मी घेऊन येतो ती वस्तू, ती गोष्ट रुक्मिणीला देऊया आपण. त्याची गोष्ट घेतलेली. रुक्मिण हे घे तुझी गोष्ट पगार. आणि आता डोळा उघड. दाखला नाही. ओपन कर ओपन. रिझल्ट. हां वाच. वाच की. गे बघ जरा वाजून बघू दे मला. काय झालं? हा वाच. मार्क लिस्ट काय आहे? मार्क लिस्ट आहे तेच, पण काय आहे त्याच्यावर किती पडल्यात मार्क?
किती टक्के पडलेत? 51. 90. 51 नाहीत पडले. मला वाटतंय फास्ट फास्ट. 5 झाले ताई. पास हाय ग, लिहिलं इथं शेरा पास म्हणून. 297 म्हणलेलं टक्केवारी चेक कर. रिझल्टच आहे. टक्केवारी चेक कर. टक्केवारी किती किती पडलेत? काय की आम्ही वाचलं नाही आणखीन. सांग आम्हाला. कुणीच वाचलं नाही. फक्त पप्पा मला खवळल्यात. तिला आल्यावर तिच्या हातात दे म्हणल्यात फक्त. किती पडलेत? मला काय कळेना टक्केवारी कुठे. रुक्मी किती पडलेत? ताईना ते पप्पाला सांगितलं ताईनं घेतलेलं. सांग की मला पण. पप्पा म्हणलं तुझ्या बहिणीचा 1 नंबर आलाय शाळेत. 1 नंबर. नापास झाले? अरे काहीच बोलली ना की. नापास झाले काय? अरे खुश आहे. खुश झाले. खुश झाले होय? अरे सारखे अगं. हे घ्या, घ्या. चाल. माहिती मला टेन्शन आलं. व्हिडिओ बंद कर सांगते. नको व्हिडिओ मग आता आपण राहू द्या चालू तिकडे मग. टक्के 49% आहेत ना? किती टक्के? 49. अशा प्रकारे आमच्या रुक्मिणीचा रिझल्ट आहे. पण ह्या रिझल्टवरनं काही ठरत नसतं जीवनाचं. हे सगळ्यांनीच लक्षात घ्या की ह्या छोटे छोटे रिझल्ट असतात, ह्याच्यावरनं काहीही ठरत नाही. अगं टेन्शन घेऊ नको. 10वीत बायका पाडून दाखव. सगळ्यांना त्या माई करायचं असते बाळा. म्हणून पप्पा म्हणले काय सोनं तोड आणू का काय आणू. किती रुपयाला पाहिजे हो काकी? तुम्हाला पाहिजे का? हा पाहिजे द्या. आवय. किती रुपयाला सांगा? 10 रुपयाला. कुठे येते माझ्या? तू काय का अशी करते? तुम्ही दोघं पण माझा खेळ मोड करताय. ए नाही नाही आम्ही खेळ मोड करत नाही. हा मग धर पैसे पण गेलं. मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला सांगा. आणि इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो का मित्रांनो, रुक्मिणी आता स्वयंपाक करायला लागले. हो का मित्रांनो, पप्पाने चिकन आणलेलं आहे. सगळ्यांनी आता पार्टी करायला लागल्यात रुक्मिणीच्या रिझल्टची.